जय महाराष्ट्र। आज सर्वप्रथम तुम्ही सर्वजण इथे आला, खूप अत्यंत छोट्याशा अशा तुमच्या फोनवर तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही जर त्यावेळेस मी तुमच्या सर्वांच्या पहिले अभिनंदन करू। आणि ही जी पत्रकार परिषद आहे तर आंबेगाव तालुक्यामध्ये आपण एक 8 दिवसापूर्वी जो काही दोन बेसरीमध्ये जो काय मोर्चा केला आहे सर्वपक्षीय, जो काय एक प्रकारचा एल्गार चालू केला, तर त्यानंतर तालुक्यामध्ये बऱ्याचशा पत्रकार परिषद घेतल्या गेल्या झाल्या। काही लोकांना आमची जी काही भूमिका आहे ती थोडीशी पुसर वाटली, म्हणून मला बऱ्याचशा पत्रकाराचा फोन आला की भाऊ सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पण तुम्ही काय घेतली। तर मी त्यांना सांगितलं की बाबा आमचा जो मुद्दा होता, आमचा मुद्दा हा प्रखर होता, ठळक होता आणि एकच होता की ह्या बेसरखोरांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावरती अत्यंत कडक अशी कारवाई झाली पाहिजे। आणि तो मुद्दा आम्ही मांडला। तो मुद्दा मांडल्यानंतरही कुठेतरी पत्रकार बांधवांना बरेचसे असे प्रश्न आहेत की ते त्यांना आम्हाला विचारायचे, अशा मागणी खातर मग आपण ही पत्रकार परिषद आज ठेवल्या। तर आता आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करू। साहेब, दूध भेसळीचं आंदोलन झालं, तुम्ही केलेली भाषणं, तुम्ही म्हणाले आमच्याकडे खूप पुरावे आहेत, आकाचा आका अशी पण चर्चा झाली। तुमच्याकडे अपडेट काय आहेत? आका सापडला का? सध्या तरी परवा दिवशीच आम्ही एमटीच्या कार्यालयात माहिती घेतली, तर त्यांचं म्हणणं आहे की सखोल अशी चौकशी चालू आहे। आपल्या तालुक्यातील एका मोठ्या डेअरीवरती 2-3 छोट्या डेअरीवरती त्यांची कारवाईमध्ये त्यांनी पाणी झाली आहे 6-7 दिवसाचा, त्याचा अहवाल ते तयार करत आहेत आणि त्यांच्या बँकिंगमधले जे काही पुरावे असतील त्याची ती पडताळणी करत आहेत। ते पडताळणी केल्यानंतर त्यांना त्यात जेव्हा सत्यता सापडेल तेव्हा ते म्हटले की आम्ही तुम्हाला पूर्ण पुराव्याशी सादर करतो। आंबेगाव तालुक्यातील कुठल्या म्हणजे कोणकोणत्या खाजगी दूध संस्थांवर किंवा खाजगी डेअरींवर त्यांनी कारवाई केलेली आहे? त्यांनी नाव सांगायला टाळले, कारण ते होतं की जोपर्यंत आम्ही तुम्हाला अहवाल देत नाही तोपर्यंत एखाद्या खाजगी डेअरीचं नाव घेऊन ते नाव घेऊन त्या डेअरीला बदनाम करणं चांगलं नाही, म्हणून आम्ही सुद्धा त्यांनी नाव घेऊ शकतो। आता देवदत्त निकम असं म्हणाले होते की हा भ्रष्टाचाराचा गोवर्धन गाडला पाहिजे, गोवर्धनबद्दल काही सांगू शकाल? देवदत्त निकमांचा विषय त्यांचा पर्सनल आहे, कारण की माझा हा विषय त्या आंदोलनात तुम्ही पण होतात। सांगतो ना मी, देवदत्त निकमांचा विषय त्यांचा पर्सनल आहे, कारण की आमचं आंदोलन हे फक्त दूध भेसळीपुरतं आहे। दूध भेसळीचं आंदोलन हे सावकाश करून मी काय खाल्लं तू काय खाल्लं इथपर्यंत गेले। आम्ही काय त्यावेळेस खाल्लंच नाही तर आम्ही काय ह्याच्यात पडू शकत नाही, त्यामुळे आम्हाला त्यात काही इंटरेस्ट पण नाही। आमचं आंदोलन फक्त आंबेगावमधील त्रासलेल्या जनतेच्यासाठी, अन्याय करणाऱ्या म्हणजे दूध भेसळ करतात मी अन्याय करतात हे ठराविक जर पाहिलं वाणी साहेब की दूध भेसळ करणाऱ्यापेक्षा ते दूध संकलन करून वितरित करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। आणि याच्यावरती आमचा सगळ्यात मोठा मागणी आहे FDAला की ह्या ज्या लोकांचं दूध संकलन ज्यांनी केलं ते संकलन करून ज्यांनी वाटलं तो हा सगळ्यात सूत्रधार आहे, आणि त्या मोठ्या डेअरीवरती किंवा त्या संकलनवाल्या माणसावर आपण लवकरात लवकर आपली चौकशी करावी आणि आपल्या चौकशीचा फास आवडावा अशी आमची मागणी आहे। तुकाराम मुंढे यांचं काम अतिशय पारदर्शक आहे, परंतु त्यांची खालची जी टीम आहे ही कुठेतरी मॅनेज होते अशी सुप्त चर्चा होते। आता तुमच्याच भाषेत सांगायचं जर स्त्रोत्राकडनं म्हटलं तर त्याला काय अर्थ राहत नाही। मुंडे साहेबांना परवाच हा प्रश्न विचारला होता, त्यांनी मुलाखत पण आहे। मुंडे साहेब म्हटले की जो अधिकारी बोलतो त्या अधिकाऱ्याला तेवढी पॉवर असते, पण त्याच्या खालचा अधिकारी तेवढं बोलू शकत नाही, त्याला तेवढी पॉवर त्याला अभय नसते, त्याच्या खुर्चीला अभय नसते, म्हणून ते अधिकारी कोणाबद्दल बोलू शकत नाही। कारण की मुंडे साहेब मुंबईत बसतात, खालचे अधिकारी ह्या तिथे विभागीय क्षेत्रीय कार्यालयात बसतात, क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय लोकांचा त्यांच्यावर दबाव असतो म्हणून ते बोलत नाही, बाकी काय मला वाटत नाही। आता मनसरला जे काही संशयित आरोपी पकडले त्यांना घोडेगावच्या न्यायालयात नेले, त्या ठिकाणी एका संशयित आरोपीने पोलिसाच्या खांद्यावर हात ठेवला, त्याचा इश्यू झाला, मग त्याचा अर्थ काय? ही सगळी कारवाई मॅनेज आहे का किंवा पोलिसांचा गृह खात्याचा सपोर्ट आहे का? आता कारवाई तर मॅनेज म्हणता येणार नाही, परंतु विषय असा आहे की ते जे लोक आहेत ते इथल्या स्थानिक आणि इथे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाशी निगडीत आहेत आणि त्याची पूर्णपणे भरपूर असे पुरावे प्रसारमाध्यमामध्ये फिरत आहेत। आता मला सांगा की ज्याच्यावर पक्ष सत्तेचा हात असेल तर तो त्याची तेवढी हिंमत होणार नाही, तो त्या पोलीस ऑफिसच्या खांद्यावर हात ठेवणार, त्यामुळे सत्तेचा माज आहे, दुसरं काय नाही। तुम्ही सत्तेत आहात ना? नाही, मी बोलतोय
आंबेगाव तालुक्यावर असणार सिटेवाल्यांचा त्यांना माझं पोलिसांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यात होत नाही काय माहिती सांगतो. तर मी तुम्हाला पत्रकार साहेब उद्या तुम्हाला एक 6 पत्र देतो की ज्या पत्रावर इथल्या नेते सह्या आहेत की यांची इथं बदली करा. 2 मिनिटं तुमच्या प्रश्न उत्तर माझ्याकडे आहे. आपल्या तालुक्यात आतापर्यंत जेवढे काही PI API जॉईन होतात त्यांच्या पत्रावरती यांची बदली करा अशा सह्याचे नेत्याचे आहेत. तुम्हाला पाहिजे तो पुरावा देतो मी. एकंदर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे, कारण ते प्रेस नोट किंवा इतर माहिती प्रसार माध्यमांना देत नाही. नेमकं काय वाटतं तुम्हाला? पोलिसांच्या कारभारावर आपण कुठल्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. ते कायदेरक्षक आहेत. मंचर असेल, गोरेगाव असेल, भीमाशंकर असेल, सगळ्या ठिकाणी पोलीस खाता दक्ष आहे. परंतु जेव्हा ते एखाद्या कुठल्यातरी मतदारसंघात काम करतात त्या सत्तेतल्या आमदारांना त्यांना थोडासा दबाव असतो, कारण त्यांचंही घर या नोकरीवर चालू असतं. पोलीस म्हणजे काय मालक नाही. शेवट त्यांना त्यांच्या नोकरी पाण्याची त्यांच्या बदलीची काळजी असते, म्हणून ते तेवढे युक्तमाप त्यांच्या सूत्र देत असतात. पोलिसांच्या या वागण्याचं तुम्ही समर्थन करता? असं पोलिसांच्या वागण्याचं नाही समजतं. कसं असतं की पोलिसांनी दबावाखाली काम करावं. पोलीस दबावाखाली काम करत नाही, तर पोलीस उघडपणे पण सुद्धा जास्त काम करू शकत साहेब, ते कायद्याचे रक्षक आहेत. त्यांनी सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. नाही. काम कायदा पाळणाऱ्या जनतेला न्याय दिला पाहिजे. जर कुठल्या तरी आमदाराचं ऐकून दबावाखाली काम करत असतील तर सामान्य जनतेने कोणाची आशा जगायचं? ते सांगतो की पोलीस तपास करताना कोणाचं नाव घेऊ शकत नाही. ज्या दिवशी पोलीस चार्जशीट दाखल करतील मग त्या दिवशी कुणाचंही नाव घेतील. जोपर्यंत तपास चालू आहे, चार्जशीट दाखल होत नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर ते कुणाचंही नाव घेऊ शकतात, पण जोपर्यंत तपास चालू आहे तोपर्यंत ते कुणाचं नाव घेत नाही. याचा त्यांच्यावर दबाव असं नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कुणाशी तरी चुकीचा गैरसमज होण्याचा किंवा कोणाशी तरी वाईटपणा घेण्याचं ते टाळतात. जेव्हा चार्जशीट दाखल होते ती प्रेसला गेल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक सगळे येतं. त्याला काय एवढा मोठा विषय राहतो. 13 आरोपी अजून फरार आहे, म्हणजे नेमकं अजून याच्यामध्ये काय गुड आहे का, वाटतंय का? आता हा तर नुसतं गौड बंग, हा सगळं गौड बंगाल आहे, नुसतं गौड नाही. आणि पोलिसांना खुनातले आरोपी सापडतात पण दूध भेसळीचे आरोपी सापडत नाही. यासारखं म्हणजे मी शल्य तर मला वाटत नाही पोलिसांना कुठलं दुसरं असेल. म्हणजे आता त्या पोलिसांना रात्री झोप येत नसेल की आपण एवढे आपल्या मंचरचे आणि घोडेगावची एवढी चांगली पोलीस यंत्रणा आहे की ते सगळ्यात जास्त क्राईम डिटेक्ट करतात. आणि ह्या भेसळीतले रॅकेट डिटेक्ट करू शकत नसेल ते शल्य त्यांना नक्की असेल आणि ते त्याचा सहज घेत असतील असं आम्हाला ते वाटतं. बऱ्याच वेळा समजा छोटे मोठे समजा अन्याय झाला किंवा आरोपी सापडत नसल्यावर आपण सुद्धा मोर्चा काढलेला आहे. हो. मग याबाबत अजून 13 आरोपी फरार आहे, याबाबत काही स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही. नेमकं काय नाही याच्याबाबत आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन आम्ही मागच्या हप्त्यातच अनुभव आणि मुंबईला गेलो होतो. आम्ही ज्यावेळेला फडणवीसांना पण दिले, एकनाथ शिंदेला पण दिले की हा नुसता गुन्हा नाही, दूध भेसळ हा गुन्हा नाही. दूध भेसळ हे आपल्या भविष्यातील आपल्या पिढीला समूळमध्ये नष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही, आपल्या पुढच्या पिढीला मानसिक आणि आरोग्य म्हणजे आरोग्य विषयाच्या दृष्टीने पूर्णपणे बरबाद करते षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र करणाऱ्या ह्या माणसाला सहजासहज तरी आम्ही माफ करणार नाही. त्यासाठी आम्हाला इथे जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला केंद्रात जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला आम्ही शाखेत जावं लागेल, हे कुणाकडे जावं लागेल. आम्ही आतासुद्धा आमच्यासुद्धा ज्या काही खालचे सहकारी आहेत आम्ही पूर्णपणे चौकशी करून एक पुरावे तयार करत आहोत. कुठल्या दूध संकलन केंद्रात किती लोक दूध घालवते, ते दूध किती येत होतं, तर ते दूध कुठल्या डेअरीत किती गेलं, तर त्या डेअरीने ते दूध काय केलं, त्याची पावडर बनवली, त्याचं चीज बनवलं, त्याचं तूप बनवलं, त्या सगळ्या गोष्टींचे आम्ही आतापर्यंत पुरावे तयार करत आहोत. आणि हे पुरावे आमचे लवकरच 30 ते 35% तयार होतील. आणि जेव्हा तयार होऊन पुढे जातील तेव्हा याची एक प्रत त्या तुमच्या प्रत्येकाला आम्ही पोहोचवणार. आता दूध भेसळखोर तुमच्या आंबेगाव तालुक्यातील आहेत, ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा, लोकप्रतिनिधीचा ह्या दूध भेसळखोरांना छुपा पाठिंबा आहे का, तुम्हाला काय वाटतं? एक छुपा नाही, त्यांना डायरेक्ट पाठिंबा आहे. ते मी तुम्हाला पाठवतो, मला ऐकून दाखवतो. त्यांच्या परवाच्या भाषणात त्यांनी दिलं आहे की माझे सहकारी चुकले असतील, काका चुकले असतील, पण ते डांगबार नाही झाले. आपल्या तालुक्यातल्या नेत्याला जर त्या घटनेची जर त्याची एवढी जाणीव नसेल, त्याचं गांभीर्य नसेल तर याच्यापुढे बोलणार काय? वळसे पाटलांचं काय चुकलं, भाषणात काय चुकलंय? वळसे पाटील सांगतायत की आमच्या लोकांनी चूक केली असेल पण ते डांगबार नाही. त्यांनी कबूल केलं काका चुकलेत, पण काकांचा डांगबार नाही. पण वळसे पाटलांच्या गोष्टीला गांभीर्यच राहिलं नाही. आज तुम्ही मला सांगा, आंबेगावच्या जनतेमध्ये आंबेगावची जनता वळसे पाटलांना भाकीविधाता म्हणते. म्हणजे काय? ज्या आंबेगावमध्ये 90-95 सालीच्या अगोदर कधी कॅन्सर नव्हता,
आज आंबेगावमध्ये जवळपास 101 रुग्ण कॅन्सरचे आहेत. म्हणजे हा कॅन्सर दिल्यामुळे तुमचं भाग्यविधाता केलं त्यांनी. तुम्हाला काय दिलं? कॅन्सर दिला का? आंबेगावमध्ये एकही प्रकारचा रोजगार नाही, म्हणजे काय दिला तुम्हाला? बिना रोजगाराचा तालुका दिला, म्हणजे भाग्यविधाता केलं का? काय केलं? बिना रस्त्याचा तालुका दिला, बिना रोडचा तालुका दिला, बिना उद्योगाचा तालुका दिला. मग तुम्ही जे सांगताय की आम्ही 200 खाटाचं हॉस्पिटल काढलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी तुम्ही कॅन्सर पसरवला का? नक्की काय केलं तुम्ही? आणि हे लोक करताना ते कबूल करतायत की माझे कार्यकर्ते चुकले असतील, पण त्यांचा डान्सबार नाही. हे आम्हाला त्यांच्याकडनं अशी माहिती पाहिजे होती की तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे. तुम्ही ज्या चौकात थांबताय त्या चौकात मी पण येऊन थांबतो. आपला लढा भेसळविरोध आहे आणि आपण तर भेसळ करणाऱ्या लोकांना नामोनिशान त्यांचं मिटू, अशा प्रकारे त्यांची भूमिका आम्हाला अपेक्षित होती. पण त्यांची भूमिका याच्या पूर्ण विसंगत होती. ते सांगतायत की अरे माझ्या बाजूने बोलणारा कोण आहे का? म्हणजे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मागच्या वेळी पण बोललो की त्यांनी जे कल्पवृक्ष, ज्यांनी जे वड लावलेत ना, ते वडाच्या पारंब्यांमुळे एवढी वाढली की आज ते त्याच्यामध्ये अडकून गेलेत. त्यांना आता बाहेर पडला रस्ता शोधावा लागतोय. ते तर मी बाहेर कसा पडलो, म्हणजे त्यांना रस्ता सापडत नाही. ते संवाद कार्यक्रमात असं म्हणाले, जर कोणी दोषी असेल, जवळचा असू कोणी असू, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जे इश्यू करतायत ते काही सज्जन नाहीत. त्यांची ही कमेंट पॉलिटिकल आहे. तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. आता जरी तुम्ही म्हणत असले की ही आमची भूमिका शिवसेनेची नाही, तर तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्तेच आहे. ते असं पण म्हणाले की जे आपल्यावर जे आरोप होत आहेत, आपले कार्यकर्त्यांनी ते आरोप परतवले पाहिजेत. ही त्यांच्या भूमिकेत चूक आहे. नाही, पण त्याच्या पहिलं वाक्य तुम्हाला मी ऐकून दाखवू का? ऐकून दाखवतो. सांगतो ना तुम्हाला. काकाबद्दलचं वाक्य असं आहे का त्यांनी जेव्हा वाणीने त्यांना फोन केला होता, ऐका ते करेक्शन असं आहे की तो कोण आहे, तर काकामध्ये माझा कोणीच नाही. आणि त्याचं ते म्हणले त्यांनी ती चूक झाली या वाक्याशी ते सहमत होते. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला इथे पत्रकार म्हणून अपेक्षित करतोय. नाही ऐका, सर, आम्ही वळसे पाटलांचे प्रवक्ते नाही. गैरसमज नको. वळसे पाटलांचं चूक असेल तर वळसे पाटलांवर कारवाई व्हावी. काय प्रश्न कुठे येतो? ऐका, जे आम्ही ऐकलं सगळे पत्रकारांचे ते बोलतोय. तुमच्याकडे वेगळं काय असेल तर ऐकवा. 2 मिनिटं. ऐका, बोला. बरोबर आहे. आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखी दुसरं कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी आमचे सहकारी समजा काका चुकले असतील किंवा आणखी दुसरं कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स प्राप्त साधन आता याचा अर्थ एवढाच होतो, त्यांनी आमचे काय सहकारी काका कसले इतर जीवन, म्हणजे त्यांनी नुसतं काका नाही सांगितलं की ज्यांच्या हातावर ज्यांच्या खाणं त्यांचे हात आहेत, ज्यांच्या त्यांनी पुष्पगुच्छ दिले ते सगळेच त्यांनी सगळं कबूल केले आणि मी नाही केलं. हे त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या त्या संवादमधलं वाक्य आहे. ते चुकले असतील त्यांना जे आम्हाला एक म्हणायचे की आज 36 वर्षाचं 37 वर्षाचं निर्वाध वर्चस्व, त्यांच्या वडिलांपासूनचा आलेला राजनैतिक त्यांना वारसा आणि वारसा, यातून आंबेगाव जनतेला काय पाहिजे? आंबेगाव जनतेला हे पाहिजे होतं की आंबेगावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या माणसांविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांनी त्या दिवशी मंचरच्या चौकात स्वतः येऊन त्या स्टेजवर त्यांना कोणी नाही म्हटलं नव्हतं. सर्वपक्षीय निषेध मोर्चा होता दूध भेसळ करण्याविरुद्ध. आज आंबेगाव तालुका नेतृत्व म्हणून आम्हाला इच्छा होती की त्यांनी त्या स्टेजवरती पहिलं यावं आणि या दूध भेसळ करण्याविरुद्ध मी सुद्धा तुमच्याबरोबर सामील आहे, आज त्यांची भूमिका आम्हाला पाहिजे होती. पण त्यांची भूमिका म्हणजे करनी से आपली पुरी कर्तबदारी पता चलती. म्हणजे करणी कथनीत फरक आहे. हां, लय फरक आहे. कथनी आम्ही ऐकली, आता बघा आम्ही कसे जे ऐकल जे बघत त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही स्तोत्रावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला आहे की त्यांचं म्हणणं असं आहे. पहिले कारवाई झाली त्या दिवशी त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं कारवाई होईल, मला पाठची आणि पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. साहेब, मला मी सांगतो 36 वर्ष निर्वाध सत्ता, परत सांगतो, त्यातले जवळपास 1.5 ते 2 वर्ष गृहमंत्रीपद, 16 वर्ष मंत्रिपद. म्हणजे आज काय त्यांचा जी पोहोच आहे ती काय महाराष्ट्राच्या साध्या नेत्या एवढी नाही. आज त्यांना वरिष्ठ नेता म्हणतात, वरिष्ठ नेता. तर त्यावेळी त्यांची अशी पाहिजे होती भूमिका की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे, ज्यांना वाटते की ते भेसळते, त्यांनी माझ्याकडे या, तुम्ही मला नावं सांगा, मी त्याच्यावर धाडी टाकतो, त्यांना आपण पकडून देऊ आणि अशा सगळ्या लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या नराधमांना, हा नराधमच झाला, काही प्रकारच्या नराधम लोकांच्या
त्याच्याशी इज्जतीशी खेळतात, काही लोक त्यांच्या आरोग्याशी खेळतात. आरोग्याशी खेळणारे पण नराधमच आहे. पण यांच्यामुळे आज माझ्या तालुक्यातल्या 16 लहान मुलांना कर्करोग आहे. माझे सहकारी प्रवीण टेमकर त्यांच्या मुलाला कर्करोग आहे. म्हणजे हे काय साधी गोष्ट नाही साहेब. ज्या याला ते पाणी सोडलं त्याच्या जवळपास 17 ते 18 हेक्टर जमिनी नापीक झाल्या. जमिनीमध्ये काय पेरलं तर उगवत नाही, ही सत्यता आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्याबरोबर चालवलं साहेब, तुम्हाला पण मी दाखवतो. आमचं कसं आहे, आमची कथनी आणि करणी एकच आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे सांगाल की हा सूर्य तर सूर्य दाखवणार, सूर्य म्हणून चंद्र दाखवणार नाही तुम्हाला आम्ही. ह्या अशा गोष्टीमध्ये आमची इच्छा होती की ह्या नेतृत्वाने आमच्या सगळ्यांच्या पुढे थांबलं पाहिजे. ते पुढे थांबतात की दुसऱ्या लोकांच्या पुढे थांबतो, हे आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. येवले साहेब, आमदार दिलीप वळसे पाटील सुरुवातीला ज्या माध्यमांशी बोलले ते मुळमुळीत बोलले. नंतर तुम्ही आक्रोश केला, मग त्यांनी संवाद साधताना भाषा कडक वापरली. विष्णू काका हिंगेंचा पुतणे त्याच्यामध्ये सहभागी आहे हे जग जाहीर आहे, जे गुन्हा दाखल आहे. वास्तविक वळसे पाटलांनी ती भूमिका कडक घ्यायला पाहिजे होती, त्याचे परिणाम ते भोगतील. नंतर जेव्हा ते म्हणाले पत्रकारांनी काय प्रश्न विचारा, तेव्हा मी जेव्हा त्यांना म्हणालो की विष्णू काका असं म्हणाले तो माझा पुतण्या नाही, वळसे पाटील म्हणाले त्यांच्या वतीने मी माफी मागतो, तो त्यांचा पुतण्याच होता आणि त्यांनी तसं सांगायला पाहिजे होतं. त्यांनी ती भूमिका त्यांनी कबूल केली. तो मुद्दा वेगळा आहे. आणि मी जे तुम्हाला ऐकवलं ते ओके ना, नाही तुम्ही ऐकवलेला मुद्दा वेगळा, मान्य. त्यांनी सरासर कबुली दिली आहे की काका आणि आमचे सहकारी चुकले असतील, म्हणजे चुकले. बरं, त्यांनी जे दाखवलं वाचून चुकले असतील म्हणजे गांभीर्याने घेतलं नाही असा अर्थ निघतो. हो, आणि खेडच्या प्रांताचा एक जबाब वाचून दाखवला की तो माझा पुतण्या नाही. हा जबाब त्यांचा नव्हता काकाचा, हा जबाब दुसऱ्याचा होता. तुम्हाला माहित असेल तर मी त्यांनी तो जबाब वाचून दाखवला. तुम्हाला मुद्दा क्लिअर करतो. त्यांनी ते देवदत्त निकम यांच्या प्रकरणातला, पण प्रश्न असा आहे आरोप करणारे पॉलिटिकल वळसे पाटलांना टार्गेट केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी करावं बिंदास, काय तो आमचा रोल नाही. टार्गेट करावं ना, आमचा काही मुद्दाच नाही पॉलिटिकल. आता समजा वाणी साहेब, समजा मी रमेश येवले, हा माझा भाऊ आहे, त्याची एक कंपनी आहे. माझ्या होणाऱ्या वेळोवेळी राजकारणामध्ये प्रत्येक इलेक्शनला त्याच्या कंपनीमधनं लोकांना आर्थिक रसद पुरवली जाते. यांच्या कंपनीच्या ऑफिसमधनं पक्षाच्या मीटिंग होत आहेत. पक्षाच्या मीटिंगनंतर कारखान्याच्या सभेनंतर लोकांचं जेवण, खाणं, दारू, पाटी पुरवलं जाते. याचा अर्थ जर माझ्या भावाच्या पैशावर मी निवडणूक लढलो आणि जर मी जिंकलो तर उद्या माझ्या भावाच्या प्रत्येक गुन्ह्याला सावट म्हणजे छायेखाली घालणे माझं काम आहे. मग ह्याच्या दबावाखाली ते झाकून गेले. आमचं म्हणणं दुसरं काय नाही आहे. त्यांनी ज्या लोकांचा इथे राजकारण करताना आर्थिक फायदा घेतला असेल किंवा त्यांना आर्थिक फायदा पोचून दुसरी त्यांचा काही व्यवसाय फायदा घेतला असेल, अशा सर्व लोकांच्या बोजाखाली त्या एवढे दबले आहेत की त्या बोजात ते बाहेर पडू शकत नाही. जे दूध भेसळखोर आहेत ना, ते कोणाचे कार्यकर्ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये वळसे पाटलांचं डॅमेज झालेलंच आहे. आता ते डॅमेज कंट्रोल करायचं म्हणून त्यांनी संवाद यात्रा साधली. कार्यकर्त्यांना त्यांनी अपील केलं की तुम्ही देखील आपली बाजू मांडा, तो त्यांचा विषय आहे. आता आपला मेन मुद्दा असा आहे की दूध भेसळीचा विषय ओपन खूप जोरात झाला. पुढे काय झालं, किती मासे सापडले, बडा मासा त्याच्यामध्ये आहे की नाही, तुमचा पाठपुरावा कुठपर्यंत चालला आहे, का तुम्ही देखील मॅनेज झालात? साहेब, मॅनेज होण्यासाठी इथं लोकांना ती सवय लागते आणि आपल्याकडे मॅनेज होऊन सवयीने मॅनेज होणार आहे असे भरपूर काही लोक आहेत. त्यातले रमेश येवले नक्कीच आहे. कारण रमेश येवलेंना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची गरज, कुठल्याही कमाईची गरज नाही. आज आमचा जो विषय आहे, आमच्या पक्षाचा विषय आहे, तर आम्ही कायम जनतेसोबत आहोत, मागे होतो, आजही आहोत. प्रत्येक प्रकारच्या अडीअडचणीत असेल, प्रत्येक संकटात असेल, आम्ही जनतेला आमच्या पदरचं म्हणून खर्च करून उभं राहतो. त्यामुळे यांच्या चिल्लर पैशावरती, चिल्ली पैशावरती मॅनेज होण्यासाठी रमेश येवले, अरुण गिरे किंवा आमचा शिवसेना परिवार हा एवढा लहान आणि हलका नाही आहे. दुसरी गोष्ट, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला ज्या काही आमच्या तपासात गोष्टी आढळतात त्या आम्ही तुरंत सीलबंद करून FDAच्या ऑफिसला जाऊन देतो आहे, त्यांना पत्र देतो आहे, त्यांच्या रिसिप्ट घेतो. त्या प्रत्येक गोष्टीचे जे 13 संकलन केंद्र पकडले त्यांचं मी 2 वर्षाचा, तुम्हाला 2 वर्ष पाटील साहेब, मी त्यांचा 2 वर्षाचा हे काढला, स्टेटमेंट काढले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी पुन्हा दूध दिलं, त्यांना पैसे कुणाकडनं आले ते सगळं काढले. बरं, ते काढताना आता माझ्याकडे काय चालू आहे की एवढ्या लोकांना 2 वर्ष लक्षात नाही राहत, पण 3 महिने लक्षात येईल की त्या संकलन केंद्रात गेल्या 3 महिन्याच्या शेतकऱ्यांनी दूध घातलं, त्यांनी किती घातलं होतं. मग तर यांनी 1000 लिटर घातलं होतं, यांनी 5000 पोचवलं कसं. आता आमचा तपास तिथपर्यंत चालू आहे. जसा जसा आमचा तपास होतोय तसं आम्ही देखील सहकार्य करतोय.
तुम्हाला जरी काय कळालं तुम्ही आमच्यापर्यंत लिफाफात कळवा, ते डायरेक्ट FDA पर्यंत पोहोचवायचं तरी आमची. साहेब, सहकारी संस्थांच्या राजकारणावर राज्याचं पण सरकार तरलेलं आहे, एकमेकाची मदत घेतलेली. तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, भाजप या सगळ्यांचं कुपडे घेऊन सत्तेमध्ये आहे. मग हे सगळे भेसळखोर सत्तेमध्ये आहेत, मग हे भेसळखोर ह्या भेसळखोरांचा शोध लावतील का नक्की? तसं असतं राजकारणामध्ये पैसा गरजेचा आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण तो पैसा कुठल्या मार्गाने कमवलेला गरजेचा आहे याच्यावरती तत्त्व ठरलेलं असतं. तर शिवसेना म्हणून मी 100% सांगू शकतो की शिवसेना पक्षतत्व त्याचं जी गरीब दीनदुबळ्या लोकांच्या पैशातून, कुठल्या प्रकारच्या अन्न भेसळीतून, ड्रग्स सप्लाय म्हणतात, दारू भेसळीतून येणाऱ्या पैशाची शिवसेना, कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी संलग्न असलेली शिवसेना आहे, त्यांच्या विचारावर आधारित शिवसेना आहे. की अशा प्रकारच्या कुठल्याही पैशावरती जिवंत राहणारी सेना नाही. त्यासाठी आमचं नेतृत्व असेल, शिवसेना असेल, कधी अशा प्रकारच्या लोकांना बिलकुल देखील थारा देणार नाही. या 26 पैकी 13 आरोपी पोलिसांना सापडत नाही, मग तुम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा का काढत नाही, जाब का विचारत नाही? त्याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? कसं आहे, पोलीस चौकीत जेव्हा आम्ही मागच्या वेळी आम्ही फोन लावला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा तपास चालू आहे, आम्ही ट्रॅप लावलेला आहे, आम्हाला 10 ते 12 दिवस लागतील. आता 8 दिवस झाले, अजून 4 दिवस बाकी. अजून 4 दिवसामध्ये जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ते लोक भेटले नाही तर मग आम्ही नक्कीच त्यांच्यावरती नुसता दबाव नाही तर कारवाई होईल इथपर्यंतची आमची तयारी आहे. यानंतरच्या प्रश्नांना अनुभव होतो. आता गिरे साहेब, तुम्ही वळसे साहेबांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे. वळसे साहेबांचं संवाद कार्यक्रमातलं तुम्ही त्यांचं भाषण पण ऐकलेलं आहे. अनेक तुकडे बाहेर मार्केटमध्ये जाऊन त्याचे वेगवेगळे अर्थ पॉलिटिकल निघतात, चुकते चुकन ते बरोबर ते बरोबर. त्यांच्या संवाद मेळाव्याकडे कसं पाहता? आणि दूध भेसळीचं जे आंदोलन झालं त्याच्या पुढे मात्र सगळं शांत झालं. नाही, आपल्या सगळ्यांसाठी माझा नमस्कार असेल. साधारणपणे महिना 1.5 महिन्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळचं जेव्हा FBI ला तुकारामजी मुंडे साहेब आले आणि लोकांच्या आशा पल्लवित झाल्या, त्या अनेक लोकांना कळत होतं, माहीत होतं भेसळ आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुधात भेसळ आहे, अन्य पदार्थात भेसळ आहे. पण त्याच्यावर काम करताना ठोस असं अधिकाऱ्यांकडून पाऊल उचललं जात नव्हतं. पारदर्शक अधिकारी म्हणून किंवा एक कर्तबगार अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची प्रतिमा निश्चितपणे उजवी होती. आणि जेव्हा ते 25 बदल्यावरून 26व्या बदलीचा चार्ज त्यांनी FBI ला घेतला, त्यावेळेस निश्चितपणे लोकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक आशेचा किरण उभा राहिला. आता याच्यातून काहीतरी घडेल आणि हे भेसळ आणि हे सगळे दुष्कृत्य निदर्शनास येतील अशी भावना सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तुम्ही चित्र पाहिलं, जर कदाचित भेसळचं प्रकरण या परिसरामध्ये आलं नसतं तर आंबेगावला हा उद्रेक होण्याचं काही कारण नव्हतं. आंबेगावला मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या 2 डेऱ्या नक्की आहेत, छोट्या छोट्या डेऱ्या त्याच्यामध्ये आहेत. पण काही ना काही घडलं, काही ना काही घडत आहे हे जेव्हा चित्र उभं राहिलं त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये संशयाची सुई वावरत होती. आणि त्याच काळामध्ये काही चित्र पुढं आली, त्याचे मुख्य आरोपी पुढं आले, अनेक आरोपी तालुक्याशी संलग्न राहिले, गावागावाशी संलग्न राहिले. त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावना आली की हे जर आरोपी या दुधाच्या भेसळशी संलग्न आहेत तर ते आमच्या परिसरात आहेत, तर त्याच्या संदर्भात पूर्ण चौकशी झाली पाहिजे. म्हणून सर्वपक्षीय भूमिका घेतली गेली, भूमिका मांडली. त्याच्यानंतरचा तुम्ही सांगितल्याप्रमाणे अपेक्षा अशी होती की सगळ्या पक्षांचं चित्र ज्यावेळेस उभं राहिलं त्यावेळेस मी माझ्या भाषणामध्ये मंचाला सांगितलं होतं की तालुक्याचे आमदार म्हणून वळसे पाटलांनी इथे भूमिका मांडली आणि किंवा आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले आणि त्या या आंदोलनात सहभागी झाले तर तालुक्यामध्ये एक चित्र उभं राहील. आणि याच्यामध्ये राजकीय हेतू कोणाच्या डोळ्यात येईल असं वाटलं नव्हतं. पण मुळात या सगळ्या प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक वळसे पाटील दूर राहिले. त्यांच्या डोक्यात कायम असं होतं का हे राजकीय प्रकरण झालं पाहिजे आणि त्याचा अर्ध्या लोकांचा फायदा घेऊन ही भेसळ प्रकरणामध्ये आम्ही कुणी नाही असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न राहिला.
तुम्ही वळसे पाटलांच्या सोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे. दूध भेसळ तुम्ही पक्ष बदलल्यानंतर सुरू झाली की अगोदर कानावर काही खुणखुण होती? बघा, मी अगदी क्लिअर कट मागच्या वेळेस पण सांगितलं, प्रत्येकाचं राजकीय आयुष्यामध्ये मी 25 वर्ष वळसे पाटलांच्या बरोबर काम केलं. साधारणपणे 90 सालापासून आम्ही काम करत असताना 2000 सालापर्यंत आम्हाला असं चित्र दिसत होतं. काही तर डेऱ्यांचं प्रमाण खूप मोठं नव्हतं. 92, 95ला एक सहकार क्षेत्रातून प्रायव्हेट सेक्शनमध्ये ज्यावेळेस आंबेगाव तालुका आला, पराग नावानं डेअरी सुरू झाली आणि त्या काळामध्ये आम्हाला आमच्या नेतृत्व जे बोलत होतं की आपला दुहेरी प्रगती जर व्हायची असेल तर तयार झालेलं 100% दूध मार्केटला गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळाले पाहिजे ही भावना त्या काळात होती. सहकारापासून तुम्ही दूर जायला तयार नव्हतं त्या काळात, अशी परिस्थिती होती. सगळ्यात पहिली डेअरी चालू झाल्यानंतर माझ्या स्वतःच्या गणेश सहकारी दूध संस्थेचं दूध मी देवेंद्र शेठ शाह यांच्या परागला घातलं आणि त्यावेळी अनेक कार्यकर्ते म्हणून त्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता त्याच्यामध्ये आहे, तर त्याला मदत करणं ही गरजेची बाब होती. वळसे पाटलांच्या बरोबर होतं हे मी कधी नाकारलं नाही. त्यावेळेस होतो तेव्हाही नाकारलं नाही, आजही आहे जवळपास होतो तेव्हाही नाकारलं नाही. त्यांच्या सोबत असलं म्हणजे या कृत्याला समर्थन देणं असं होत नाही. परिस्थितीनुसार बदल घडलेले आहेत आणि हे बदल जेव्हा घडत आहेत, आम्ही आजही सांगितलं का वळसे पाटलांनी काय भेसळ केलेली नाही. भेसळ करण्यामध्ये त्यांची भूमिका तालुका प्रतिनिधीमधून जी भूमिका आम्हाला हवी होती, जनतेला हवी होती, ती भूमिका ते घेऊ शकले नाही. ही गोष्ट त्याच्या संदर्भात होती. तर तुकाराम मुंढेंनी कारवाई केली म्हणून हे भेसळखोर पब्लिक समोर आले, पण तुमच्या कानावर जर काही कुणकुण होती, एक जागरूक नागरिक म्हणून, जागृत मंचरकर म्हणून तुम्ही एफडीला का नाही कळवलं की बाबा तालुक्यामध्ये काहीतरी 19-20 सुरू आहे? नाही, या भेसळचा बघा, संदीप लोढा नावाच्या एका गुन्हेगारावर पूर्वी 2-3 केसेस या संदर्भात झाल्या होत्या. एक केस तर दाखल होता वाचली होती, मला आठवतंय, तो साधारण 2003-04चा टायमिंग होता आणि 5चा टायमिंग होता. त्यावेळेस गुन्हा दाखल होणं अशातच त्याच्यावरचा एक गुन्हा थांबला. पण 2008ला पुन्हा एकदा त्याचा भेसळयुक्त दुधासहित त्याला पकडला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. योगायोगाने म्हणा किंवा थोडासा सत्तेचा आधार घेऊन म्हणा, तो 2011साठी निर्दोष पण सुटला. पण तोच एक त्याच्यातला मुख्य आरोपी मध्ये असणारा एक मनुष्य सातत्याने भेसळ दुधाला प्रयत्न करून वाढ कशी होईल भेसळमध्ये त्याच्यासाठी प्रयत्न करणारा आणि बिगर कष्टाचे पैसे कमवून देणारा मध्ये एखादा माणूस सल्ला देतोय, तर त्याचा सल्ला घेणाऱ्या लोकांचं त्याच्यावर जवळीक राहिली आणि आज परिणाम तुम्ही पाहिला तर भेसळ करणारी जी टीम सापडली त्याच्यात संदीप लोढा नावाचा मनुष्य परत सापडला. मग जर तोच 2005, 2008 आणि आज 2026 याच वेळेस जर त्याच्यावर योग्य कारवाई झाली असती, मला आणि तुम्हाला भाग घेण्याची गरज नव्हती. आमचं हेच म्हणणं होतं, जर आम्ही एक हाती तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या तालुक्यातल्या लोकांनी विश्वास ठेवला, 7 वेळा तुम्हाला निवडून दिलाय, विश्वासाने निवडून दिलाय, बिगर विश्वासाने निवडून दिलं नाही, तर तुमची जबाबदारी, आमची जबाबदारी तुमच्या खांद्यावर होती. तुम्ही ती भूमिका घेऊन लोकांना आज जर तोच आरोपी पकडला जातोय तर त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर याला राजकीय स्वरूप कधी आलं नसतं, राजकारणाचा संदिग्ध जवळीक सुद्धा आली नसती. आज तुम्ही मात्र वारंवार सांगताय का मुद्द्याला आलं तर माझ्यावर खूप मोठं राजकीय आक्रमण झालं. तुम्ही कधीपासून घाबरायला लागले राजकीय आक्रमणाला आणि कशासाठी घाबरताय राजकीय आक्रमणाला? आमची भूमिका आजही तुम्हाला स्पष्टपणाने आहे की जे लोक याच्याशी संमिल असतील, तुम्ही निपक्षपातीपणानं पोलीस यंत्रणा तुमच्या आदेशात चालते, परिसरातले अधिकारी लोक तुमच्या संलग्न आहेत, राज्याचे मंत्री म्हणून तुम्ही दीर्घकाळ राहिलेले आहेत, तुम्ही स्पष्ट आदेश करा आणि याच्यावर पारदर्शक चौकशी व्हावी. दूध आणि दुधात पाणी ते पाणी असं वेगळे पण त्याच्यामध्ये झालं तर तुम्हाला निश्चितपणे संशय तुमच्यावर लोकांना घेण्याचं कारण नाही. पण तुम्ही ही भूमिका घेत नाही. पुन्हा सावरासावरीच्या उत्तरामध्ये वेगळंच काही व्यक्तिगत टीका टिप्पणीपर्यंत जात आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणाने तुम्ही सांगताय का माझ्या जवळचे सहकारी चुकले असतील, काका असतील, अन्य सहकारी असतील, चुकले असतील, पण त्यांनी
काय ते दान पारला तर गेले नाहीत ना. म्हणजे हजारो लोकांच्या जीविताशी तुम्ही खेळण्यात गेलात, तुम्हाला त्याच्यात ते परवडताय, पण दान पारला एखादा माणूस जातो तो परवडत नाही. ही कुठली पद्धत आहे? विषयाचं गांभीर्य नाही. या विषयाचं गांभीर्य तुम्ही घेत नाही. आणि जर तुम्ही उत्तर पत्रकार बांधवांना संवाद साधताना सुद्धा किंवा जनतेशी संवाद साधताना तुम्हाला अपेक्षित असं होतंय, कोणता असा कार्यकर्ता आहे, कोणता असा माणूस आहे की घरातल्या एखादी घटना झाली, कॅन्सर सारख्या एका आजाराने घटना झाली आणि आज त्याला खात्री पटली का कॅन्सर होण्यासाठी हीच कारणं आहेत आणि त्या कारणामध्ये आज हे घडलंच नाही, घडलंच नाही, घडवणारच नाही, अशा स्वरूपाची उत्तर कोण देणार? मग तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा ती पूर्ण करत नाही, त्याला तुम्हीच राजकीय स्वरूप आहे असं सांगून त्याच्यापासून पळवाट काढण्यापेक्षा आजही युक्तीने पुढे या आणि पारदर्शक कारवाई करा, त्याच्यावर काम करा आणि त्या लोकांना ज्यांनी असं दुष्कृत्य केलंय त्यांना निश्चितपणे या दोषाला जे दोष सापडतील त्याच्यावर कारवाई करा, एवढीच आमची मागणी. माफक अपेक्षा या संदर्भात दुसरी आमची कोणती मागणी नाही. तर दिलीप वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत. तुम्ही असं म्हणाले ते माजी मंत्री आहेत, सत्तेमध्ये त्यांचा दबदबा आहे. तुम्ही शिंदे साहेबांना भेटले, फडणवीस साहेबांना भेटले, निवेदन दिलं. मग वळसे पाटलांना भेटून एखादं निवेदन देऊन साहेब तुम्ही सुद्धा ह्या बेसळखोरांवर कडक कारवाई करण्यासाठी आमच्यासोबत चला असा आग्रह का धरत नाही? 100% तुमचं म्हणणं बरोबर आहे. वळसे पाटील या तालुक्याचे आमदार नसते तर निश्चितपणे त्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन दिलं असतं. तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आम्ही निमंत्रण दिलं, मग घराच्या मालकाला म्हणजे कर्मचाऱ्याने काहीतरी येऊन सांगणं किंवा त्या परिसरात वावरलेल्या माणसाला काहीतरी सांगणं अशी त्याची अवस्था होती. मालकाला कुणी घराची जबाबदारी कुणी सांगत असेल त्याची जिम्मेदारी म्हणून तुम्हाला ही सगळी तुम्हाला दिलेली आहे, तर तुम्ही त्याची काळजी घेऊन त्याच्यावर काही ना काही करा अशीच आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. शिंदे साहेबांना निवेदन दिलं, त्यांनी स्वतःहून कारवाई केली असती. तुम्ही त्यांना भेटू शकताय, मी इथे यांना भेटायला प्रॉब्लेम काय? जाहीरपणे शिवाजी चौकातून मी आव्हान केलं, वळसे पाटलांना आव्हान केलं. जसं हे आंदोलन सर्वपक्षीय उभारलं आहे तसं राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते किंवा आपण या चौकामध्ये येऊन लोकांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्याच्यात तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि त्याचं उत्तर द्या हे सांगून सुद्धा ते त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत. त्याचे छाटूपाटून उत्तरं देऊन त्या प्रश्नापासून पळ काढत असतील तर तुम्ही परत एकदा म्हणत असेल, तुम्ही म्हणत असाल तर कदाचित अजून 4 वेळा जाऊ या तालुक्यातल्या जनतेसाठी आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसासाठी उद्याच्या भविष्यासाठी आम्ही कोणाकडेही जायला तयार आहे. ही गोष्ट मोकळ्या मनाने आम्ही जाहीरपणे सांगतो. प्रश्न यासाठी होता की तुम्ही आरोप करणार ते त्याचं उत्तर देणार, लोकांची करमणूक होते. विषय दूध भेसळीचा अतिशय गंभीर आहे. तुम्ही आमच्या उपस्थित वळसे पाटलांना जाब विचारू शकता ना की तुम्ही काय येत नाही, चला आमच्याबरोबर मुंबईला. लोकांना खरं काय ते कळलं ना. म्हणूनच सांगितलं आम्ही ज्यावेळेस वळसे पाटलांना ते सांगितलं, अधिवेशनाचा काळ होता, विधान परिषदेमध्ये 2 आमदार ह्या प्रश्नाच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात पोट तिडकीने 2 आमदार, जगदीश पुण्याचे आमदार योगेश टिळेकर बोलले, दुसरे अजून त्यांना साथीदार आणखी 1-2 आमदार बोलले, विधानसभेमध्ये 5-7 आमदार बोलले आणि ते बोलल्याच्या नंतर जेव्हा सगळी परिस्थिती हाताची आली, आम्हालाही असं वाटतं की आमचा लोकप्रतिनिधी म्हणून वळसे पाटलांनी त्या भूमिकेशी जर तिथं जाऊन 2 तास एखाद्या घटनेकडं तुम्ही जे आज त्या दिवशी उत्तर सांगितलं, मी म्हणत नाही त्यांचं त्या घटनेत त्यांनी जाऊ नये, पण 2 तास त्याच्यासाठी दिल्या असताना एखाद्या वाक्य या तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये ती खटकत आहे. त्या खटकत संदर्भात एक वाक्य जर तुम्ही सभागृहात बोलला असता तर आम्हाला निश्चितपणे आजही त्याचा आनंद वाटला असता की तुम्ही चौकशीच्या कामात पुढे. तुम्ही ते काही करत नाहीत आणि त्याचं समर्थन करण्याऐवजी तुम्ही ते कसं खोटं हे सांगण्यात तुम्ही धन्य समजताय, ते मात्र योग्य त्यांचं नाही. बघा, तालुक्यामध्ये पत्रकार ही माणसंच, याच तालुक्यातली माणसं, त्यांच्याही मुलाबाळांना हे दूध प्यायला लागतं. त्याच्यामुळे निश्चितपणे पत्रकार म्हणून तुम्हाला कुणी आम्ही लोक तरी
जे कदाचित एखादा व्यक्ती बोलला असेल तर मग एखाद्या वेळेस सोशल साईडवर वाद झाला आणि या पत्रकारांना का टार्गेट केले गेले या सगळे पत्रकार प्रश्न सगळ्यांनी बातम्या दिल्या. आजही सांगतोय पत्रकारांना टार्गेट करण्याचा भाग नाही. कोणत्या पत्रकारांवर ज्यांनी याच्यामध्ये भाग ज्यांना वाटत असेल ते अलग लोक आहेत. आम्ही समाजातल्या काही मोजक्या लोकांमध्ये आहे. शेवटी प्रातिनिधिक करत असताना मलाही असं वाटतंय समोर असणारे जेवढे लोक आता या भेसळमध्ये गुंतलेत ते सगळे आमच्या जवळकीचेच आहेत, लांबचे नाहीत. मित्रमंडळी तरी असतील किंवा जवळकीचे सातत्याने त्याच्यासोबत वावरलेलं असतं. आम्हाला व्यक्तिदोषाने आम्ही कोणती कृत्य करत नाही. आम्ही त्या परिस्थितीवर आणि कृत्यावर आमचा व्यवहार विश्वास. आम्ही व्यक्तिदोषाने एखादा व्यक्ती माझ्या विरोधातला आहे म्हणून तो त्याच्यात सापडलाय म्हणून त्याच्यावर काही ना काही कारवाई करा हे म्हणण्याचा आमचा काही कधीच उद्देश पहिल्या नाही. दिवसापासून अमोल जाधव इथे माझ्या शेजारी बसले त्यांनी सुद्धा बातमी केली त्यांना पाठक झाले नाही, आम्ही त्याच्यापासून सगळ्यांनी फॉलो घेतले. परवाच आम्ही सांगितलंय जिथं जिथं पत्रकारांमुळेच हा मोठा विषय झालेला आहे. पत्रकारांमुळेच सामान्य माणसाला हा विषय कळलेला आहे. गावापासून राज्यापर्यंत बदलत्या पद्धतीमुळे सोशल मीडियामुळे आज सामान्य कुटुंबात कोणत्याही कुटुंबात जा. आज सकाळी मी पिंपळगावला गेलो होतो. पिंपळगाव बाहेर करताना 50 लोक चहा प्यायच्या हॉटेलमध्ये बसत होते तरी ते सांगत होते अशाशी घडलंय ना असं त्याला समर्थन देणं गरजेचं नव्हतं. म्हणजे आज लोक मी सांगितलं म्हणून काही जागृत नाही. लोक सोशल मीडिया आणि त्यांना समाजाच्या गोष्टीवर खूप मोठे जागृत आहे. त्याच्यामुळे चूकला चूक म्हणायची तयारी लोकांची आहे. त्या जसं त्यांना वाटतंय तसं आम्हाला स्पष्टपणाने वाटतंय. आणि माझं आजही तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे, तुमच्यामध्ये तुम्हाला कोणी दोषी ठरवलं नाही आणि ठरवणारही नाही. शेवटी समाजातला तिसरा डोळा तुम्ही आहे. तुम्ही ज्या डोळ्याने आम्ही करायचे 2 डोळ्यांनी पाहतोय, तुम्हाला 3 डोळ्यांनी पाहायची संधी मिळते आणि त्याच्यातला तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मतीदार आहे. कदाचित तुम्हाला बोलता येत नसेल गायनीतेच्या संदर्भात, पण घटनेच्या संदर्भात मात्र तुम्हाला जाणीव नक्की आहे. कारण हे साधं सुद्धा काम नाही. त्याला कालवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या. काय काय केमिकल त्याच्यामध्ये टाकले जातात, युरियासारखा वापर केला जातोय. आत्ताच्या काळात तर अशी गोष्ट आहे का त्या दुधामध्ये नुसतं आम्हाला असं वाटायचं दुधातच भेसळ करून पुढे जायचं, पण जेवढे बाय प्रोडक्ट केले जातात ते पूर्ण भेसळयुक्त पदार्थांनीच बनवलेले आहेत. हे चित्र आता निदर्शनात आलेलं आहे. नजीकच्या काळामध्ये पोलीस यंत्रणा आमचा जसा रमेश भाऊनी विश्वास व्यक्त केलाय पोलीस यंत्रणेवर का पोलीस यंत्रणा याच्यामध्ये कशी दक्ष राहील. निश्चितपणे आम्ही त्यांचा पाठपुरावा करतोय. पोलीस यंत्रणेला पाठपुरावा करू, नसेल तर उद्या त्याही यंत्रणेच्या विरोधात जरी आम्हाला रस्त्यावर यावं लागलं तरी आम्ही नक्की येऊ. पण आमचा जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांना निश्चितपणे वेळ देणं गरजेचं आहे. आणि याच्यातून जे दोषी आहेत त्यांना दोषी ठरवा आणि त्याच्यावर योग्य कारवाई करा एवढं आमचं या संदर्भात म्हणणं आहे. या सगळ्यांमध्ये मूळ प्रश्न आहे आंबेगाव तालुक्याच्या पत्रकारांनी जी काही या दुर्भेसळ प्रकरणाची बातमीदारी केली त्याबद्दल तुमचं मत काय आहे आणि सोशल मीडियावर आम्हाला ट्रोल का केलं? नाही आमचं मत आंबेगाव बातमीदारी करता सगळे मुद्दे मागून व्यवस्थित सगळे बातमीदारी आमचं आजही असंच म्हणणं आहे. हे प्रश्न खरं तर आम्ही सांगतोय म्हणून आम्हाला विचारण्यापेक्षा ट्रोल करणाऱ्याला विचारा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं. आम्ही तर कधीच पत्रकार तुम्ही केलेला मग आंबेगाव तालुक्यातला पत्रकार असो नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला पत्रकार असो, भूमिका तुम्ही जर मांडली नसती तर आम्हाला ती तितक्या बारकाईने समजलीच नसतं. तुमचं आम्ही कौतुकच करणार. शेवटी भूमिका मांडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. ते समजलं नसतं तर आम्ही काय केलं असतं. केवळ आंबेगाव तालुक्यात ही चळवळ उभी राहते. 5 जिल्ह्यांमध्ये कारवाई झाली. 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुमचं तर कौतुक आहेच, पण 5 जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही चळवळ उभी राहायला पाहिजे. म्हणूनच तुम्ही सुद्धा राज्यव्यापी चळवळ उभी करा. म्हणूनच आमचं आजही या आंदोलनात असं म्हणजे 13 जण सापडले पत्रकार म्हणून आम्ही तुम्हाला आणखी विनंती करतो उद्याच्या काळात राहिलेले 13 सापडवा. सापडण्यासाठी तुम्ही तुमची भूमिका घ्या आणि नुसतं 13 सापडू नका. त्याच्यासोबत आणले जे लोक आता निदर्शनात येत आहेत डोळ्याने त्यांना सगळ्यांनी गुन्ह्याच्या अंडर घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा असं आमचं म्हणजे. एकंदर आता हे पत्रकार परिषद म्हणजे तुमची लाईन काय आहे नेमकं कशासाठी? ही पत्रकार परिषद याच्यासाठी आहे का गेल्या आठवड्याभरात जेव्हा आम्ही ही भूमिका घेतली त्याच्यानंतर खूप पुलाखालून पाणी गेलंय. लोकांना असं वाटतंय का याच्यातल्या जी कारवाई आहे त्याला जसं तुम्हाला वाटत होतं का याच्यामध्ये
खूप गती नाही, 13 जण सापडले, ते जेलमध्ये गेले, आणखीन 13चं काय होणार? या संशयाच्या भोवऱ्यात असणार आहे. याच्यामध्ये आम्ही आशेच्या किरण आहे आमच्या मनामध्ये का जे लोक सापडत आहेत, कोण जे FBI चे अधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना आम्ही भेटून आलेलो आहे आणि त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने सांगितले याचा अर्थ असा आहे का 100% ते याच्यामध्ये बारकाईने चौकशी करतायत. ती चौकशी समोर आल्यावर काही दिवसात आपल्यामध्ये चित्र येईल आणि जरी त्याच्यातलं परिपूर्ण चित्र आलं नाही तर आम्ही याच्या पाठीमागं सोडणार नाही. मी मागच्या वेळेस तुम्हाला आठवते का नाही मला माहीत नाही, एक काही लोकांचा फॅक्टर आहे. मी विचारलं सामान्य माणसाची मानसिकता काय आहे, काल काय खाल्लं हे जर आज विचारलं तर विसराळू पद्धतीची मानसिकता आहे. पण आणि समोरच्या मंडळींनाही हेच वाटतंय का 2-5 दिवस हा प्रश्न शिळा पडला की लोक विसरून जातील, नंतर पुन्हा एकदा आम्ही सामाजिक आपल्या जीवनामध्ये येऊ. पण आम्ही तुम्हाला सामाजिक जीवनाच्या येण्या अगोदर जाहीरपणे सांगतो, तुम्ही दोषी असाल तर निश्चितपणे प्रायचित्त घ्या आणि त्याच्यावर काम करा. प्रायचित्त घ्या आणि तुम्ही निश्चितपणे कुठे यायचे ते. आम्ही लोकांना आणि समाजाला या प्रश्नाच्या संदर्भात विसर पडून देणार नाही. कारण कॅन्सरग्रस्त माणूस हा सांगून कोणाच्या कुटुंबात जन्माला येत नाही. आज प्रत्येकाच्या तपासून पहा, 100-200 सांगितले. माझ्या परिसरात तर मी माझ्या सख्या 2 बहिणी ह्या कॅन्सरनी गेलेल्या आहेत. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण देणाऱ्या कोणत्या माणसाला सोडू नये अशी माझी भावना आहे. एकंदर तुम्ही आता एकत्रितपणे आंदोलन केलं पहिलं, नंतर देवदत्त निकमांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली, आज तुम्ही स्वतंत्र घेताय. नेमकं म्हणजे हा विरोधकांमध्ये काय फूट पडली का काय नेमकं समजा? नाही, असं आहे, ही पत्रकार परिषद मुळातच आम्ही सांगितलंय का गेल्या काही दिवसामध्ये वळसे पाटलांनी खुलासा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी जी काही भूमिका मांडली, आम्हाला वाटत होतं ते भूमिका मांडली. त्यांनी भूमिका मांडली व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये. ते त्यांच्या व्यक्तिगत टीका टिप्पणीमध्ये गेले. त्यांनी त्यांची व्यक्तिगत टीका टिप्पणी असल्यामुळं त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर टीका टिप्पणीपेक्षा आम्हाला प्रश्नाचं गांभीर्य आहे. आम्हाला याच्या शोध मोहिमेत जायचंय. आम्हाला ही शोध मोहीम होईल, जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही थंड बसणार नाही हे सांगण्यासाठी आजची पत्रकार परिषद. तुम्ही सांगितलंच नाही, तुम्ही म्हणले आम्ही दूध बेसळ संदर्भात आम्ही काही शोध घेतो, तर मग दूध बेसळीचा आता सापडल्या का तुम्हाला? तर मला सांगतो आता आहे ना, आताचं काम एकच आहे की तुम्ही करा भेसळ, सत्तेमध्ये मला द्या, तुम्ही खा आणि मी खा, अशा प्रकारे सर्व यंत्रणा आपल्या तालुक्यात चालू आहे. आणि ती चालू असताना ते सापडायचं काम कसं आहे माहिती आहे का, की त्याची मुळं सापडली. आता आम्ही मुळं शोधतो, मुळं सापडल्यानंतर खोडं आतापर्यंत सापडणार आहे. आता आम्ही मुळांच्या बरोबर पाठी लागत खोडापर्यंत पोहोचतोय. एक 4 ते 5 दिवसात त्या खोडापर्यंतची पूर्ण इत्याभूत माहिती आम्हाला मिळेल. ती मिळाली तर सीलबंद पाकिट फॉरेन्सिकसाठी मी देणार. फॉरेन्सिकमध्ये त्याची ऑथेंटिकिटी आली, हे 100% तुम्ही जे शोधलं आहे ते ऑथेंटिकेट आहे, ते ऑथेंटिक आलं हे सगळं तुम्हाला मी कॉपी देणार आणि मग तुम्हीच तुमचा आकार त्या कागदावर बघणार, तो आकार करून काही मग ज्या पद्धतीने सांगितले का 2024 पासून नंतर चालू आहे, बरोबर. मग तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत 2024 नाही, जेव्हा पहिला गुन्हा या तालुक्यामध्ये भेसळ दुधाचा झाला त्यावेळेसपासून याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही होत आहे. बरोबर. हे सगळं तपासण्याची यंत्रणा, स्वतंत्र यंत्रणा, FBI खातं एवढं पारदर्शक नव्हतं. ते आज तुकाराम मुंडे आल्याने ते चेंज झालेलं आहे. लोकांची विश्वासार्हता वाढलेली आहे. ही व्यक्ती सापेक्ष विश्वासार्हता आहे. ही आजही पूर्ण FBI कोणाचा भरोसा आहे असं नाही. मला पाहतोय काही डेअरीमध्ये वरतून लॉक केल्यात, पण रात्री 10-11 वाजता त्याच्यामध्ये आजही डेअरीमध्ये दुधाचं कलेक्शन करताय. बॅक साईडने डेअरी चालवताय. ती वस्तुस्थिती आंबेगाव तालुक्यात हो आंबेगाव चालू आहे. ही माहिती आम्ही समोरच्यांना देतोय. दिली आहे काल सिल्वर पाकिटात दिली आहे. शिंगवेमध्ये एक डेअरी आहे, तिने 2-3 दिवस रात्री 10 नंतर परीक्षण केलं. त्याचे मी फोटो आणि ते सगळं FBI ला पाठवलं. प्रश्न असा होता, हे 2004 पासून गुन्हे दाखल झाले, तेव्हापासून प्रकरण चालू आहे, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबतच होते. नाही, आम्ही तुम्हाला आठवत नसेल, आम्ही प्रत्येक विषयाला आंदोलन केलेलं आहे या तालुक्यामध्ये. तुमच्या सोबत होते, तुम्ही मांडला बसत होते, त्यावेळी तुम्ही काही तुमच्या लक्षात आलं नाही काय गोष्टी ज्या आज लक्षात आल्या, कधीपासून चालू आहे? नाही, मी पहिले सांगितलं
मांडीला मांडी लावून तुम्ही का नाही बोलले बघा, मी पहिलेही सांगितलं की आम्ही स्पष्टपणानं आम्ही त्यांच्यासोबत होतो 24 वर्ष राहिले. हा माझा आरोप दिलीप वळसे पाटलांवर नाही. तुम्ही तेव्हा गैरका काढता, तेव्हा पण मिसळता. गैरअर्थ का काढता तुम्ही? कारण हा प्रश्न आमचा आम्ही म्हटलं नाही. माझा संदीप लोढा या व्यक्तीवर आहे. संदीप लोढा आणि यांचं काय एकत्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हा आरोप लावू शकत नाही. संदीप लोढाचा त्यांचा काय संपर्क असेल तर तुम्ही जरूर सांगा, उत्तर देतील. वळपेचा तुमचं असं म्हणणं की वळसे पाटील भेसळखोर आहे, मग यांच्याबरोबर ते होते असं आहे का? नाही. तुमचं म्हणणं नक्की काय? दूषित तुमचं नक्की म्हणणं काय? वळसे पाटील भेसळखोर होते आणि त्यांच्यावर होते असे तर तुमचं म्हणणं काय ते स्पष्ट त्यांचे करा. कार्यकर्ते जे तुम्ही आरोप करताय ना, त्यांचे कार्यकर्ते आम्ही- या सगळ्या भेसळ प्रकरणामध्ये म्हणजे तुमचं हे पण म्हणणं आहे की वळसे पाटलांचा संदीप लोढा कार्यकर्ता आहे. मग काय तुमचं म्हणणं स्पष्ट करा. संदीप लोढा कोणाचा कार्यकर्ता हे जग जाहीर आहे. ते त्यांचं म्हणणं आहे की अरुण भाऊ मांडला बसवले वळसे पाटला बरोबर. त्या अरुण भाऊला सगळं माहित होतं का? नाही नाही, त्यांना असं म्हणायचं आहे साहेब, तुम्ही पूर्वी अगोदर एकत्र होता. एकत्र असताना तुझं माझं सगळं व्यवस्थित ॲडजस्टमेंट, आणि आता तुकाराम मुंढेंनी कारवाई केली तर आता मात्र तुम्ही इश्यू क्रिएट करता, एवढंच म्हणायचं. नाही, आता ते सांगतो मला. तुकाराम मुंडेंनी कारवाई केली दूध भेसळल्याबद्दल. आमचा विरोध आहे दूध भेसळांना. भाऊ काम करतो वळसे पाटला विरुद्ध. मी पण केलं विधानसभेला काम करतो. विधानसभेला जेव्हा त्यांच्या घरी आम्ही गेलो, ते त्यांची मिसेस, त्यांची मुलगी, देवेंद्र शाह, आमचे बंधू असे बसले होते. साहेबांचे असे हात थरथरत होते, पाय थरथरत होते. आज ज्या माणसाने 35 वर्ष तालुक्यात दिले, त्या माणसाला शेवटच्या वेळी जर कुठली अनुचित प्रकार घडला तर त्याला झेपणार नाही. आणि एक आपल्या वडीलधारा माणूस आहे, अशा आशेने आम्ही पण त्यांना मदत केली ना. याचा अर्थ आम्ही पण भेसळ सामान्य का नाही ना. जर आमचा कुठलाही माणूस, आमचा कुठलाही व्यक्ती त्या भेसळ करण्यावरती पार्टनरशिपमध्ये असेल, त्याच्याबरोबर रोज गाडी फिरत असेल, त्याच्या पैसे रोज खात घेत असेल, तर तुमचा हा प्रश्न नक्कीच तेवढाच हे होता का होता ठराविक म्हणजे मौल्य होता. पण हा तुम्ही जो प्रश्न साहेब, विचारताय, त्याच अपेक्षेने आम्ही अरुण गिरेंना प्रश्न केला होता की बाबा ह्या तालुक्याचे ते आमदार आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हालाही असताय, ते दूषित आहे असं तुम्ही म्हणताय, मग ही कारवाई कठोरपणे व्हावी. वळसे पाटील हे तुम्हाला निवेदन, आणि तुम्ही पण आमच्यासोबत मुंबईला चला असं त्यांना भेटून का सांगत नाही? ते ज्या दिवशी आंदोलन केलं, संध्याकाळी त्यांनी सभा घेतली. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी 10 दिवस आरामाला बाहेर चाललो. त्यांच्या कार्यकर्त्यांना मी फोन केला. इव्हन देवेंद्र शहाला सुद्धा मी इथून फोन केला, माझं ऑफिसकडून आंदोलन झाल्यानंतर. वळसे पाटलांना देखील फोन केला, पण त्यांचा फोन त्यांनी घेतला नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेबांची तब्येत खराब असल्यामुळे साहेब आराम करण्यासाठी 10 दिवस गेले. आता ते आराम करण्यासाठी कुठल्या अज्ञात स्थळी गेले ते स्थळ मला माहीत नाही. जर असतं तर मग मी त्यांना तिथे निरोप द्यायला गेलो असतो. वळसे पाटलांना भेटून निवेदन देणार का? त्यांना निवेदन द्यायची गरज नाही. त्यांनी आमचं यायचं, त्यांनी तुमच्या खात बोलून सांगणार की साहेब तुम्ही पण तुमचं एक पत्र तयार करा की ह्याच्यावरती FDAने भक्कम कारवाई करा. तुम्ही केंद्रात चाला, मग आम्ही आमच्या गाडीत घेऊन तुम्हाला जातो. आपण अमित शहाकडे जाऊ, मोदींकडे जाऊ. मोदींना काही सहन होणार नाही की ते दूध पिऊन जी लहान मुलं बच्चे आमच्या महिला भगिनी आज कॅन्सरची झुंजत आहेत, ते मोदींना अमित शहाना पत्र पण ते पचणार नाही. तर ते त्यांच्याकडे आपण जाऊ आणि तुम्ही आमदार होऊन आमच्यावर चाला. आमच्या ह्या पूर्ण संघटनेचं निषेधाचं नेतृत्व तुम्ही करा. आमचं तर म्हणत तसं नेतृत्व सर, मग हे भेटून का सांगत नाही तुम्ही? एकनाथ शिंदे साहेबांना भेटता, ॲक्शन करा म्हणता, फडणवीस साहेबांना सांगता ॲक्शन घ्या. त्यांनी सांगितलं की ते अज्ञातस्थळी आरामाला गेले. नाही, आता असं म्हणण्याला काय अर्थ नाही. वळसे पाटील तुमचा फोन घेत नाही. नाही अज्ञातस्थळी आरामाला गेले. या सगळ्यांनी निकषावरून असं म्हणणं आहे का दिलीप वळसे पाटील हे जे बेसळखोर आहे त्यांना पाठीशी घालताय असं तुमचं म्हणणं आहे या सगळ्या निकषावर? असं मी म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की माझे कार्यकर्ते चुकले असतील, सोडून द्या. मी नाही सांगितलं, त्यांनी सांगितलं. मी कोण सांगणार? एकंदर तुमचं काय मत आहे नित्यानंद भाऊ, तुमचं काय मत आहे? चाललंय संपूर्ण राजकारण तुझं भेसळी भाऊ. हां, आज हा लढा अन्यायाविरुद्धचा लढा आहे. तिथल्या व्यक्तिगत व्यक्तीशी नाही, तिथल्या लोकप्रतिनिधीच्या ह्याच्याशी नाही. त्या दिवशी निर्भीडपणे सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या मांडली त्यांची भूमिका मांडली. प्रथम तिथले लोकप्रतिनिधी वळसे साहेबांचं हे आलं पाहिजे, स्टेटमेंट असं आलं पाहिजे का या अन्यायाविरुद्ध मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही लढा, मी तुम्हाला सहकार्य करतो. असं उत्तर न येता हा चुकला का, माझा कार्यकर्ता चुकला का, तो चुकला असेल, कोण इकडं जातं, कुणाच्या व्यक्तिगत याच्याशी जाण्यापेक्षा ह्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवायला पाहिजे.
मग अशी वाणी साहेब म्हणले की तुम्ही मॅनेज होता का. इथलं सिंडिकेट असेल, या लोकप्रतिनिधींना असं वाटतं यांच्या विरोधात तुम्ही आवाज जर उठवला तर त्या व्यक्तीला दाबायचं कसं, त्या व्यक्तीचा आवाज दाबायचा कसा, हे पहिल्यापासून यांचे बगलबच्चे करत आलेले आहे. आणि हा आवाज दबणार नाही. आमच्या बंधूंनी, आमच्या नेत्यांनी जो अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी जो लढा उभारला आहे त्याच्या पाठीशी आम्ही सर्व कार्य